आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण टेन्स ह्या लेक्चर सिरीज मधला आपला पुढील जो टेन्स आहे त्याचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. आपण कुठला टेन्स बघणार आहोत आता? प्रेझेंट परफेक्ट टेन्सलाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो? पूर्ण वर्तमान काळ. तर मित्रांनो, या नावावरून आपल्या लक्षात यायला हवी एक गोष्ट की ह्या टेन्समध्ये ज्या गोष्टी पूर्णपणे घडलेल्या आहेत, जे काम पूर्ण घडून झालेलं आहे, अशा गोष्टींचा किंवा अशा कामांचा उल्लेख करण्यासाठी आपण कुठला टेन्स वापरतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणजेच काय की वर्तमान काळातली गोष्ट, जी गोष्ट आत्ताच इतक्यातच पूर्ण झालेली आहे, ती गोष्ट जेव्हा आपल्याला दाखवायची असते त्यावेळेस आपण टेन्स वापरतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि ह्या टेन्सचं एक असं वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस एखाद्या कामाचा आपल्याला उल्लेख महत्वाचा आहे, म्हणजेच काय, ते काम महत्वाचं आहे, ज्यावेळेस फक्त कामच महत्वाचं असतं, परंतु ते काम कुठल्या डेटला झालेलं आहे, कुठल्या वर्षी झालेलं आहे किंवा कुठल्या टाइम पिरियड मध्ये झालेलं आहे, या गोष्टी जेव्हा उल्लेख करणं गरजेचं नसतं त्यावेळेस देखील आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करावा लागतो. आता उदाहरण जर बघायला गेलो तर आपण सुरुवातीला आपण ह्या टेन्सचं स्ट्रक्चर बघूयात. स्ट्रक्चर काय आहे याचं? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. या टेन्सचं स्ट्रक्चर काय पाहिलं आपण? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. V3 म्हणजे काय? व्हर्बचं तिसरं रूप. आता आपल्याला जर क्रिया पूर्ण झालेली आहे हे दाखवायचं आहे, म्हणजेच आपण इथं कुठला टेन्स वापरलेला आहे, कुठलं व्हर्बचं कुठलं रूप वापरलेलं आहे? तिसरं रूप वापरलेलं आहे. ही साधी गोष्ट आहे की ज्या ह्या टेन्समध्ये आपल्याला दिसून येते. आता याचं उदाहरण आपण बघूयात. उदाहरण काय बघितलं आपण की आय हॅव completed my study. ओके, उदाहरण काय घेतलं आपण? आय हॅव कम्प्लिटेड माय स्टडी. आता याच्यामध्ये सब्जेक्ट कुठला आहे? आय. करेक्ट. नंतर आता इथं बरं हा टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे हे आपण कशावरून ओळखायचं? सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्याला टेन्स ओळखायचा असतो, आता टेन्स म्हणजे काय तर वेळ, आणि वेळ कुठल्या शब्दावरून समजते आपल्याला? त्या वाक्यामध्ये क्रिया करणारा शब्द म्हणजेच काय? क्रियापद. व्हर्ब कुठलं वापरलेलं आहे त्यानुसार आणि हेल्पिंग वर्ब काय वापरलेलं आहे त्यानुसार आपल्याला ओळखायचंय की हा टेन्स कोणता आहे. आता आपण पहिले ह्या वाक्यातला व्हर्ब बघणार आहोत. आता इथं व्हर्ब काय आहे? कम्प्लिटेड. कंप्लीट व्हर्बचं पहिलं रूप आणि कम्प्लिटेड हे काय आहे? व्हर्बचं तिसरं रूप. इथपर्यंत आलं लक्षात? आता वर्ब बघितला आपण, हा मेन वर्ब आहे. आपल्याला मेन वर्ब मध्ये हे V3 आहे हे समजलं. त्याच्या शेजारी आपल्याला हा कोण दिसतोय? हॅव दिसतोय. वर्बच्या शेजारी आपल्याला हॅव दिसतोय. तो इथं काय म्हणून आलेला आहे? हेल्पिंग वर्ब. गेल्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब हा कसा ओळखायचा. इथं एक पुन्हा आलाय म्हणून सांगते की जेव्हा वाक्यामध्ये जर समजा एम, इज, आर, हॅव, हॅज असे हेल्पिंग वर्ब नसतील आणि फक्त हा एकच वर्ब असेल तर तो वाक्यामध्ये काय म्हणून येतो? मेन वर्ब म्हणून येतो. आणि शेजारी जो असेल तो त्याचा काय असतो? हेल्पिंग वर्ब असतो. तर आता आपण कुठे होतो की हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं आहे हे मी कसं ओळखायचं? तर पहिले आपण वर्ब बघितला. वर्ब मध्ये काय आहे? हा वर्बचं थर्ड रूप आहे, तिसरं रूप आहे, हे V3 झालं. आणि आपल्याला त्याच्या शेजारी हॅव हे काय दिसतंय? हेल्पिंग वर्ब दिसतंय. मग आपल्याला स्ट्रक्चर तर माहिती आहे की सब्जेक्ट नंतर हॅव हॅज आलेला असेल आणि पुढे वर्बचं तिसरं रूप असेल तर तो टेन्स काय दाखवतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणून आय हॅव कम्प्लिटेड माय स्टडी हे कुठल्या टेन्सचं वाक्य आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं. आपण अजून एक उदाहरण यातलं बघूयात. ही हॅज
reached at home. काय? He has reached at home. तो घरी पोहोचला. म्हणजे काय? तो इतक्यात घरी पोहोचला. हे गोष्ट दाखवण्यासाठी आपण हे वाक्य वापरलेलं आहे. आता इथे आपल्याला पहिल्यांदा काय शोधायचं आहे? मेन वर्ब. मेन वर्ब काय आहे? रीच. रीचचं इथे काय आहे? तिसरं रूप. कारण काय? वर्बच्या पुढे काय लागलेलं आहे? ईडी. म्हणजे हा झाला V3 आणि इथे काय आहे? हॅज. हे काय आपल्याला इथे आलेलं आहे? हेल्पिंग वर्ब. करेक्ट. मग आपलं स्ट्रक्चर बघायचं. सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब हॅव हॅज आहे आणि वर्बचं तिसरं रूप आहे आणि पुढे काय? ऑब्जेक्ट. म्हणून हे वाक्य कुठला टेन्स दाखवत आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. करेक्ट. आता इथपर्यंत आपल्याला लक्षात आलं की प्रेझेंट परफेक्ट टेन्स ओळखायचा कसा आणि त्या टेन्सचं स्ट्रक्चर काय असतं. पण काही वेळापूर्वी मी एक शब्द, एक वाक्य तुम्हाला सांगितलं की ह्या टेन्स मध्ये आपल्याला फक्त ते काम, ती गोष्ट दाखवणं महत्वाचं असतं. या टेन्स मध्ये आपण वेळेचा उल्लेख करत नाही. परंतु जर मला असं म्हणायचं असेल की मी आय हॅव कम्प्लिटेड माय स्टडी, असं जर मला हे वाक्य कुठलं आहे पण जे घेतलं. परंतु जर मला असं म्हणायचं असेल की मी माझा स्टडी काल पूर्ण केला. काय? आता हे आपण पुन्हा वाक्य लिहूयात. आय हॅव कम्प्लिटेड माय स्टडी yesterday. ओके. आता सगळ्यात महत्वाचं, हे वाक्य कशाचं आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परंतु इथं आपण उल्लेख काय केलेला आहे? यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काय? काल. मी माझा अभ्यास पूर्ण केला, पण तो कधी केला आहे? काल केलेला आहे. तर ज्या वेळेस आपल्याला ते काम पूर्ण झाल्याचा काय दाखवायचा असतो? टाइम दाखवायचा असतो, वेळ दाखवायची असते. अशा वेळेस आपण कुठला टेन्स वापरायचा आहे? सिंपल पास्ट टेन्स. त्यावेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरत नाही, है ना. तर म्हणजे हे वाक्य काय झालं? हे वाक्य आहे चूक. पण याचं वाक्य बरोबर काय येईल मग? आय. आता सिंपल पास्ट टेन्स तर माहिती आहे आपल्याला, सब्जेक्ट, वर्बचं सेकंड फॉर्म, दुसरं रूप. आय कम्प्लिटेड माय स्टडी yesterday. हे काय झालं? बरोबर झालं. कारण इथे आपण कुठला टेन्स वापरलेला आहे? हा सिंपल पास्ट टेन्स. हे काय आहे? V2 सब्जेक्ट, V2 आणि हा आहे ऑब्जेक्ट. हा टेन्स कोणता आहे? सिंपल. इथपर्यंत आलं लक्षात? काय की जेव्हा आपल्याला ती काम झाल्याचा, ती गोष्ट घडल्याचा वेळ दाखवायचा असेल त्यावेळेस आपण कुठला टेन्स वापरायचा आहे? सिंपल पास्ट टेन्स. आणि वेळ दाखवायचा नसेल तेव्हा आपण काय वापरतो? फक्त प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणून आपण इथं ह्या प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या वाक्यामध्ये इथं यस्टरडे घेतलेलं आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. आपल्याला काय होऊ शकतं इथं? जर आपल्याला फिल इन द ब्लँक्स जरी आल्या, फिल इन द ब्लँक्स मध्ये जर वाक्यामध्ये वेळ दिलेला असेल, काय असे प्रश्न आयोगाने आपल्याला ऑलरेडी विचारलेले आहेत आणि हे सेशन झाल्यानंतर आपण प्रश्नांचं सुद्धा डिस्कशन घेणारच आहोत. तर ज्या वाक्यामध्ये तुम्हाला वेळ दाखवणारा शब्द दिलेला असेल तर त्यावेळेस साहजिक तुम्ही कुठलं वर्ब वापरायचं आहे? तिथं पास्ट टेन्स दाखवणार होतो. पण कुठला पास्ट टेन्स? सिंपल पास्ट टेन्स. त्यावेळेस तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन असतील तर बरोबर ऑप्शन काय असणार आहे? सिंपल पास्ट टेन्स जे दाखवतं ते तुमचं बरोबर ऑप्शन असणार आहे. आता हे उदाहरणच आपण बघितलं की they have visited my home. काय? they have visited my home. they काय आहे? सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, V3 आणि ऑब्जेक्ट. आता इथं मला काय दाखवायचं आहे? वेळ दाखवायची किंवा काळ दाखवायचं आहे. तर मी हे वाक्य कसं लिहिणार मग? they visited
माय होम लास्ट इयर. आता मी एकच शब्द ऍड केला इथे, लास्ट इयर. लास्ट इयरने काय दाखवलंय? वेळ दाखवली. ते माझ्या घरी आले होते, त्यांनी माझ्या घरी भेट दिली होती. कधी दिली होती? लास्ट इयर, गेल्या वर्षी दिली होती. आणि म्हणून इथं माझा टेन्स काय झाला? लगेच चेंज झाला. हा तुमचा काय आहे? सिंपल पास्ट टेन्स. आला इथपर्यंत लक्षात? बघा, ज्यावेळेस वेळ दाखवणारा शब्द आपण ऍड केला त्यावेळेस आपल्याला टेन्स कोणता वापरायचा आहे? सिंपल पास्ट टेन्स. आणि त्या वाक्यामध्ये जर वेळ दाखवलेली नसेल तर आपल्याला टेन्स कोणता वापरायचा आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आपण अजून एक उदाहरण बघूया. आय हॅव वर्क विथ धिस कंपनी. काय? आय हॅव वर्क विथ दिस कंपनी. मी या कंपनी सोबत काम केलेलं आहे. येस, करेक्ट, बरोबर आहे. टेन्स V3 आहे. हॅव हॅज मधला हॅव आहे. सब्जेक्ट म्हणजे हे तुम्हाला काय दाखवतंय? कुठला टेन्स दाखवतंय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पण आता मला इथं असं म्हणायचंय की मी ह्या कंपनी सोबत 3 वर्ष काम केलेलं आहे. समजा मी जर असं म्हटलं की आय हॅव वर्क विथ दिस कंपनी फॉर 3 years, तर मी ते कुठल्या टेन्स मध्ये लिहील? मग आय हॅव लिहील का? नाही. इथं मी काय लिहिणार आहे? मग फक्त आय वर्क विथ धिस कंपनी फॉर 3 years. करेक्ट? आले इथपर्यंत लक्षात? तर या वाक्यांवरून आपल्याला ही गोष्ट अगदी पक्की समजली असेल की जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये काय वेळ दर्शवणारा शब्द दिलेला असेल त्यावेळेस कुठला टेन्स वापरायचा आहे आपल्याला? सिंपल पास्ट टेन्स. आणि ज्यावेळेस तो शब्द दिलेला नसेल तेव्हा आपण काय वापरतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, आता आपण एक उदाहरण बघूयात. I have had my dinner. I have had my dinner. अजून काय? आता हे वाक्य जर आपल्याला सांगितलं की हे वाक्य कुठल्या टेन्सचं आहे हे कसं ओळखायचं? आता इथं काय आहे? हा सब्जेक्ट हॅव हॅज हेल्पिंग वर्ब आणि इथं हा काय आहे? हॅड आहे. आता आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की हॅड हा काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. परंतु इथं आता हॅव पण आपल्याला हेल्पिंग वर्ब दिसतोय. मग एका वाक्यामध्ये हे दोघं हेल्पिंग वर्ब जरी आले तरी सुद्धा हॅड हा कुणाच्या जागेवर आलेला आहे बरं? मेन वर्बच्या जागेवर. मग इथं हॅड काय आहे? V3. कारण हॅवचं काय आहे? हे तिसरे रूप आहे. म्हणून हे वाक्य सुद्धा कुठल्या टेन्सचं आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं. मग जर फिल इन द ब्लँक्स मध्ये जर असं आलं की आय हॅव आणि इथं गॅप असला माय डिनर आणि ऑप्शन मध्ये असेल हॅड आणि बाकीचं असेल वेगळ्या गोष्टी, तरी सुद्धा इथं तुम्हाला काय लिहायचं आहे? हॅड लिहायचं आहे. म्हणजे काय की माझा डिनर, मी आत्ताच माझा डिनर घेतलेला आहे. तर हे दाखवण्यासाठी मी वाक्य काय वापरलं? आय हॅव हॅड माय डिनर. आणि जरी इथं हॅव आणि हॅड हे दोघं काय दिसतंय आपल्याला? हेल्पिंग वर्ब दिसतंय, तरी सुद्धा इथं हॅवच आहे हेल्पिंग वर्ब आणि हॅड काय आहे? आपला मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजे काय? हा हॅवचं तिसरं रूप आहे. मग आपलं स्ट्रक्चर झालं सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. म्हणून हे वाक्य काय कशाचं आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं. आले इथपर्यंत लक्षात? आता आपल्याला एक गोष्ट बघायची, तुम्हाला सिन्सची वाक्य किंवा बऱ्याचदा प्रत्येक पेपरमध्ये किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये गाळलेल्या जागांमध्ये सिन्स असतो आणि पुढे आपल्याला 2 टेन्स मध्ये चेंजेस दिलेले असतात. तर मग आपल्याला
ते आता कसं करायचं ते बघायचंय. आता पहिल्यांदा काही वाक्य जे आपण मी सुरुवातीला तुम्हाला वाक्य सांगते ते वाक्य लिहूयात आपण. वी हॅवंट मेट सिन्स आय लेफ्ट पुणे. वी haven't met since I left पुणे. राईट. आणि पुढचं वाक्य काय आहे? सिन्स ही स्टार्टेड टू स्टडी. हे काय उदाहरण नंबर 1. फॉर एक्झाम्पल 2. सिन्स he started to study, he has not, he has not attended any फंक्शन. हा, आता हे आपण 2 वाक्य घेतले. पहिलं वाक्य काय आहे? वी हॅवंट मेट सिन्स आय लेफ्ट पुणे. आणि दुसरं वाक्य काय आहे? सिन्स ही स्टार्टेड टू स्टडी ही हॅज नॉट अटेंडेड एनी फंक्शन. आता ह्या वाक्यांमध्ये आपण पहिल्या ह्या वाक्याचे 2 जे सेपरेट पार्ट्स आहेत ते बघूयात. पहिलं वाक्य काय? वी हॅवंट मेट. आणि पुढचं वाक्य काय आहे? आय लेफ्ट पुणे. आता इथे काय आहे? हा सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे. टेन्स कसा ओळखायचा? पहिले ह्या वाक्यामध्ये आपण काय शोधणार आहोत? वर्ब बघणार आहोत. वर्ब काय आहे? मेट. मेट हे कुणाचं तिसरं रूप आहे? मीटचं. म्हणजे हा तुमचा झाला V3. आणि हा काय? हॅव हॅज. हॅव हॅज काय आहे? हे हेल्पिंग वर्ब. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3. हे स्ट्रक्चर कुठल्या सेंटेन्स कुठल्या टेन्सचं असतं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. बरोबर. मग इथं हा कुठला टेन्स आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आले इथपर्यंत. त्यानंतर पुढे येऊयात. हा काय? सब्जेक्ट. लेफ्ट. लेफ्टचं पहिलं रूप काय आहे? लिव्ह. LEAVE. लिव्ह म्हणजे काय? सोडून जाणे. करेक्ट. हे काय आहे? V2. आणि हा आहे ऑब्जेक्ट. आता आपण ह्या वाक्याकडे वळूयात. सिन्स 2 मिनिटं जरा बाजूला ठेवूयात. ही स्टार्टेड टू स्टडी आणि ही हॅज नॉट अटेंडेड एनी फंक्शन. आता या वाक्यामध्ये ही स्टार्टेड टू स्टडी ही काय आहे? सब्जेक्ट. स्टार्टेड स्टार्ट V1 स्टार्टेड V2. हा काय आहे? V2 आणि टू स्टडी ऑब्जेक्ट. सेकंड सेंटेन्स. ही सब्जेक्ट. नंतर हॅज नॉट. हे 2 मिनिटं बाजूला ठेवूयात. अटेंड. अटेंडेड. अटेंड म्हणजे काय? ही हॅज नॉट अटेंडेड एनी फंक्शन. ह्या वाक्यामध्ये ही आहे सब्जेक्ट. इथं हॅज हा काय आहे? तुमचा हेल्पिंग वर्ब. अटेंड हा काय आहे? V3 आणि हा आहे ऑब्जेक्ट. करेक्ट. मग सब्जेक्ट प्लस हॅव हॅज हा आहे हेल्पिंग वर्ब आणि V3. हे कुठलं टेन्स आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की हा काय आहे? बरं आपण इथे बघूया. हा काय आहे? प्रेझेंट परफेक्ट. आणि हा काय आहे? सिंपल पास्ट. हा काय आहे इथं? सिंपल पास्ट. आणि हा काय आहे इथं? प्रेझेंट परफेक्ट. यावरून आपला एक गोष्ट अशी लक्षात यायला पाहिजे की सिन्सच्या वाक्यामध्ये एक टेन्स कुठला असेल? समजा प्रेझेंट परफेक्ट असेल तर सिन्स नंतर काय? सिन्स नंतर येणारा टेन्स हा कुठला असतो? सिंपल
पास्ट टेन्स. सेम हिअर, इथं हा काय आहे, हा प्रेझेंट परफेक्ट आहे, प्रेझेंट परफेक्ट. आणि लगेचच सिन्स नंतर आपल्याला काय आलेला आहे, हा सिंपल पास्ट टेन्स. इथं पण काय आहे, सिन्स नंतर सिंपल पास्ट टेन्स. किंवा सिन्सच्या वाक्यामध्ये सिन्सला लागून काय, सिन्सला लागून जर लगेच सिंपल पास्ट टेन्स आला असेल तर पुढील जे त्याचं वाक्य असतं त्याच्यामध्ये कुठला टेन्स यायला पाहिजे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग याच्यावरून आपण असं म्हणू शकतो का की काय हा, सॉरी, प्रेझेंट परफेक्ट है ना, नंतर काय इकडे तुमचा सिन्स आणि पुढे काय येतो, सिंपल पास्ट. आणि त्यानंतर जर सिन्स आला वाक्याच्या सुरुवातीला, सिन्स पुढे काय, सिंपल पास्ट आणि पुढे काय येणार मग याच्यानंतर, प्रेझेंट परफेक्ट. सिन्स नंतर नेहमी काय येतो, सिंपल पास्ट येतो. आणि सिंपल पास्ट सोडून जो टेन्स आलेला असतो तो कोणता असतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ज्याचा आपण स्ट्रक्चर पण पाहिलेलं आहे. आता आपण याचं अजून एक उदाहरण बघूयात, म्हणजे हे अजून छान क्लिअर होईल. ओके, ही हॅज नॉट कॉल्ड मी, बघा, ही हॅझंट म्हणजेच काय, हॅज नॉट कॉल्ड he hasn't called me, comma, since I resign the जॉब. आता ह्या वाक्यामध्ये सिन्स हा बाजूला ठेवला, राईट. त्यानंतर सब्जेक्ट हॅव हॅज, हे काय V3 आणि हे पुढे काय ऑब्जेक्ट. पहिलं वाक्य जर आपण बघितलं, हे काय कुठला टेन्स आहे, हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, जे आपण आत्ता जे बघितलं हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. नंतर आला सिन्स आणि म्हणून इथे पुढे काय आला, हा सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. पुढच्या वाक्याचा आपण कुठला टेन्स घेतला, पुढच्या क्लॉजचा सिंपल पास्ट टेन्स. आता एक उदाहरण आपण परत बघूया. सिन्स I dash dash back on my work, okay. Since I dash dash on my work, comma, I have completed everything within time. आता आपल्याला हा प्रश्न आलाय, सिन्स I dash dash on my work, I have completed everything within time. आणि इथं समजा आपल्याला ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 1, I have ऑप्शन काय आहे, have come back
केम बॅक, तिसरं आहे आय हॅड कम बॅक, आणि ऑप्शन नंबर चौथा आहे नन. बरोबर. हां, आता असं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, रिकामी जागा दिलेली आहे. सिन्स आपल्याला समजलाय. आता आपल्याला वाक्याची काय करायची आहे, 2 पार्ट करायचे आहेत. सिन्स नंतर पहिलं वाक्य आहे हे वर्क पर्यंत, तर एक झालं आणि पुढे हे एक वाक्य झालं. आता इथं काढलेली जागा दिली आहे पण आपल्याला पुढचं वाक्य पूर्ण दिलंय. सो आपण त्याचा टेन्स बघूयात. हा काय झाला तुमचा सब्जेक्ट, हे काय आहे हेल्पिंग वर्ब, हे काय आहे V3, आणि हे पुढे ऑब्जेक्ट. मग आता याच्यातून आपल्याला काय समजलं, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 आहे, म्हणून हा टेन्स काय आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. जर आपल्याला नियम माहिती, सिन्सच्या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर सिन्सला लागून येणारा काळ हा कुठला असतो, सिंपल पास्ट टेन्स. मग यात आपण बघायचं की हॅव कम बॅक आहे का सिंपल पास्ट टेन्स, नाही, कारण हे काय आहे हॅव हेल्पिंग वर्ब आहे आणि हॅव आणि पुढे V3 असल्यामुळे हा काय दाखवतो परत प्रेझेंट परफेक्ट दाखवतो, म्हणजे हे नाही आहे. पुढे काय आपल्याला केम बॅक, मग केम बॅक कमचा V3 काय आहे केम, म्हणून इथे ऑप्शन काय आहे सिन्स आय केम बॅक ऑन माय वर्क आय हॅव कम्प्लिटेड एव्हरीथिंग विदिन टाइम. याचं उत्तर काय आलं ऑप्शन नंबर 2, जो कुठला टेन्स दाखवतोय आपल्याला सिंपल पास्ट टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे शिकलो, काय काय शिकलो आपण, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, त्याचं स्ट्रक्चर. चला पटकन, स्ट्रक्चर काय त्याचं सब्जेक्ट प्लस हॅव हॅज, त्याच्यानंतर वर्बचं काय येतं तिसरं रूप येतं V3, आणि पुढे जाऊन काय ऑब्जेक्ट, राईट. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की जर आपल्याला काय दाखवायची असेल, वेळ दाखवायची असेल, म्हणजे ती गोष्ट काल घडली, कुठल्या वर्षी घडली, कुठल्या तारखेला घडली हे दाखवायचं असेल तर तेव्हा टेन्स हा कुठला वापरायचा असतो सिंपल पास्ट टेन्स. त्यावेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरत नाही. आलं लक्षात. पुढे आपण बघितलं की हॅव आणि हॅड हे जरी दोघं हेल्पिंग वर्ब असतील, एकाच वाक्यात असतील, तरी सुद्धा तो काळ हा कुठला होतो प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा होतो. का, कारण हॅड हे काय आहे हॅवचं तिसरं रूप आहे, म्हणून मग ते सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट या स्ट्रक्चर मध्ये ते वाक्य बसतं बरोबर. म्हणून अशी वाक्य सुद्धा काय आहे ते प्रेझेंट परफेक्ट टेन्सची. नंतर आपण आलो सिन्सच्या वाक्याकडे, है ना. त्यात आपण पाहिलं की सिन्सच्या नंतर येणारा काळ हा कुठला असतो सिंपल पास्ट. सिन्स नंतर सिंपल पास्ट येतो, सिन्स नंतर सिंपल पास्ट येतो जेव्हा वाक्यामध्ये काय असेल प्रेझेंट परफेक्ट असेल. जे प्रेझेंट परफेक्ट सिन्स सिंपल पास्ट, सिन्स सिंपल पास्ट प्रेझेंट परफेक्ट. तर आय होप की तुम्हाला आतापर्यंत सांगितलेले सगळे रूल्स, सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित समजल्या असतीलच. आता इथून पुढे जे आपलं लेक्चर होणार आहे त्यामध्ये आपण पास्ट परफेक्ट या टेन्समध्ये डिटेल्स, या टेन्सबद्दल डिटेल्समध्ये अभ्यास करणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला आयोगाने विचारलेले जे प्रश्न आहेत त्यावर देखील चर्चा करायची आहे. सो आपण थांबूयात आता आणि भेटूयात पुढच्याच लेक्चरसाठी. थँक्यू.